कायदा सुव्यवस्थेचं बीड जिल्ह्यात बिघडलं. मी बी त्याविषयी मला पत्रकार बांधव म्हणले त्याच्यावरती बोलायचं, पण ते मीच उपस्थित नव्हतो, त्यामुळं मला नाही बोलता आलं त्या दिवशी. खरंच सांगतो तुम्हाला, तो विषय काढला की उठला कोण? धान्या उठला पहिला. कायदा सुव्यवस्था म्हणलं त्याला माहिती आहे आपलंच लफड आहे सगळं बिडा पसरलेलं. हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. त्याला वरती येऊ देऊ नका, मराठा विरोधात जाईल. सुमित्राताई अजितदादा यांना स्पष्ट सांगतो, त्याला पुन्हा घेऊ नका, नाही मराठा तुमच्या पक्षाची राखरांगोळीच करीत राज्यात. शिंदे साहेब त्याला नाही जवळ करीत, शिंदे साहेब असले घेत नाही, आणि मला वाटतं फडणवीस साहेब घेतील. कायदा सुव्यवस्था प्रश्न काढल्याच्या नंतर उत्तर द्यायला पाहिजे ना. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ मोरखी असते. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा मोरखी असते आणि गोरगरीब वंजारी अडचणीत आणण्याचं कामच त्यांनी केलं. आणि फक्त लाभार्थी टोळीनं चांगली जात असणारे आता आमच्या मराठ्यात आणि त्यांच्यात एकदम मायाचे प्रेमाचे संबंध होते. गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात एकदम चांगले होते. शेव आल्यापासून त्या टोळीमुळं आमचे लोक त्या समाजावर प्रेम सुद्धा करेल. फक्त या धन्यामुळं आमचे लोक त्यांच्यावर प्रेम सुद्धा करेल. ते प्रेम तोडायला एकटा कारणीभूत. याला जर सुखाचे दिवस जगायचे असले ना, याने नीट वागा. नसतं सामना माया सगळे, तू कुठं बी खेळ, मी तुला सोडणारच नाही. तू महे लोक मायावर विरोधात घालतो, तुमचे काही 2-4 घालतो. ते तिकडून काही सापडून आणले 3 जण त्यांनी, ते तिकडून इकडे येतात, इकडे बुळबुळ करतात. असले छक्के पंजे खेळायचे पहिले बंद. तो आहे राजकीय करिअरला प्रचंड ते घातक. तुला वाटत असेल तू कोण आहे? तू कुणीच नाही. तुला 2-3 वर्षात कळालं असं. आणखीन जर 2-3 वर्ष तो मागा लागलो, तो राजकीय करिअर मूठ झाला म्हणून समजायचं. त्यामुळे चान्स आहे तुला, तो शहाणाच होय. तुला पर्यायच नाही त्याशिवाय. तू किती खऱ्या खाणल्या, तुला मातीने उकरून देत नाही. तू त्याची काळजीच करू नको. तुला वाटत असं मी तिकडून ते 2-3 आणलेत, ते भोकत येत, इथं 2-3 तयार केलेत, परत इथं 1-2 प्रवक्ता आहे. तुला असं वाटत असं काही नाही भाऊ. लिंबा झाडाखाली बसून दी, कंकालेश्वर मध्ये बसून दी, खंडेश्वरीत बसून दी, तू राम मंदिरात बसून दी, रेस्ट हाऊसच्या बिल्डिंग वर बसून दी, तू वडवणीच्या पेट्रोल पंपावर भेट, तू कुठं जा, रानात जाय, सरकीत जाऊन जाय पाठव. तू काळजीच करू नको, तू काळजीच करू नको. तू जर नाही बरं मी तुला टिकविणारच आहे. आणि मा काहीच नाही, माग नाही पुढं नाही, मी लई जायले माझं काहीच नाही. पण तुला मात्र मी गुडघे